मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला. आमचे फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती. असे आले आणि आज आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली. आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे. ते असतील, मनोज दादा असतील, अतुल बाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली. आज तसं बघितलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागे सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं आज जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली आहे. लोकसभेला आपण अटीतटीची निवडणूक झाली, पण त्या याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे, रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराज त्यावेळेला खासदार झाले. आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली, तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे ही विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या. मला वाटते लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असेल की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्यात. दुसरीकडे इकडे तिकडे थोडं झालं असेल. नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू. राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय या निमित्तानं कायम राहील आणि पुढे सुद्धा जिल्हा परिषदा वगैरे आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत, तर त्यात सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन मनापासून वाटचाल करू. खूप आनंद झाला. म्हणजे तसं बघायला गेलं तर काकांनंतर आज बऱ्याच वर्षानंतर या जिल्ह्याला संधी मिळाली आणि त्यावेळेस मला आठवतंय मग अभयसिंगराजे काका असतील, विलास काका असतील, विक्रमसिंग पाटणकर सरकार असतील, त्यानंतर हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या, त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज 4 मंत्रिपद या जिल्ह्याकडं सुपूर्त करण्यात आले. शिवेंद्रराजे, त्याचबरोबर मकरंद आबा, त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज. तर आज आज एवढे 4 मंत्रिपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली. या चौघांना मनापासून खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत, राज्याचे लक्षात घ्या. त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे. हे चौघही जेवढे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आलेत या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या. पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी, हा एक पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, सकारात्मक विचाराला आज चालना देण्याचा हा संपूर्ण
मतदारांचा कौल होता. बोलणं सोपं असतं, ह्यांनी हे केलं नाही, केलं नाही, नाही केलं, केलं. आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदर सुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या, पण त्यांनी केलं नाही. हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज मला सांगा ना, ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली? यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केल्या. आज यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं व्हावं, एवढ्याशा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे